लावणी म्हणजे लोणचं. ते जसं मुरत जातं ना त्याची चव ती बदलत जाते आणि ती आणखीन सुंदर लागते. तसंच लावणी. दिलवरा पहाना जरा सोडला खरा तुम्हावर मदन बाण इश्काचा. लावणी ही भारदस्त बाईने केलेली आहे आणि तो पोशाख त्या भरलेल्या बाईलाच सुंदर दिसतो. तो फ्रिलचा काठ, इथे साडी, केस मोकळे. अरे लावणीचं नाहीये हे सौंदर्य. जिथे तुम्ही लावणीची साडी वेअर करता तिथे बघायचा दृष्टिकोन समोरच्याचा बदलतो. त्याला वाटतं की हीच लावणी आहे रे. मुंबईत किंवा ज्या आत्ताचं लावणी चाललंय ते घुंगरूच नसतात पायात. लावणी आणि घुंगरू समीकरणच वेगळं आहे का. लावणी सादर केली त्या सेलिब्रिटीजने आणि सगळ्यांनी स्लॅक्स घातले होते आणि नावाला काष्टाच्या जागी तो लेस लावली होती आणि वरून नेटचा पदर. म्हणजे आपणच करतो ग, आपलीच चुकी आहे ती. आपणच देतो, मग समोरचा मागणारच ना. आणि खूप घाणेरडे हातवारे वगैरे करतात. तर मी तर किती वेळा माईक हातात घेऊन मी कार्यक्रम थांबवलेला आहे. अजूनपर्यंत मुंबईच्या लावण्यवतींना कोणी व्हॅन बिन काही देत नाही. पडदा बांधून देतात, मग ते तिथेच चेंज करा तुम्ही, तिथेच फॅन देणार, एक लाईट लावून देणार. सोसायटीचा कार्यक्रम असो, कोणता पॉलिटिकल असो, काही असो, व्हॅनिटी व्हॅन अजूनही मुंबईतल्या लावण्यवतींना मिळत नाही. सध्या जे प्रकरण गाजतंय नेमकं काय ताई घडलं होतं, काय भावना होत्या त्यावेळेस तुझ्या? त्या बोलण्यात तुम्ही जर ते स्टेटमेंट घेताय की छत्रपतींनी कधी बाया नाचवल्या नव्हत्या आपल्या दरबारात, हे तुम्ही जर म्हणताय तर मग हे खूप चुकीचं आहे ना. हाय हॅलो नमस्कार, मी गार्गी लोकमत सखीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. खरं तर सुपर सखीचा हा नवा कोरा एपिसोड तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे. कसं आहे मंडळी, महाराष्ट्र म्हटलं तर लावणी आली आणि आज आपल्याबरोबर अशी एक सखी आहे जिनं हीच लावणी घराघरामध्ये पोहोचवली. फक्त घराघरामध्ये नाही तर त्या लावणीची पारंपरिकता आणि शृंगार आणि त्याचबरोबर तिचं सौंदर्य तसंच अबाधित तिने ठेवलं आणि ती आज सगळ्यांच्या मनावरती अधिराज्य गाजवते. अशी आकांक्षा कदम ताई आपल्याबरोबर आहे. ताई लोकमत सखीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू, नमस्कार. खऱ्या अर्थानं तू आमची सुपर सखी आहेस, कारण गेली अनेक वर्ष कलेची साधना तू करतेयस आणि भरपूर प्रेम तुला मिळतंय. ताई, आपण तुमच्या या सगळ्या जर्नीबद्दल जाणून घेणार आहोत, तुझ्या लावणी जर्नीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी आज मागे वळून पाहताना कसं वाटतंय? वाव, छान पण वाटतं. आणि खूप साऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत मागे आणि त्याचा अनुभव आठवतो आणि त्याचं सगळं ते फ्लॅशबॅकमध्ये जाते. मागे बघताना खूप अचीव केल्यासारखं पण वाटतं आणि सोबत हेही वाटतं की अजून खूप पल्ला गाठायचा आहे मला, अजून हे काहीच नाही आहे, पुढे जायचं आहे अजून. खरंय. पण आता तुला या गोष्टीची सवय असणार आहे की तू डान्स करते, तू आपली लावणी करते, लोकांच्या टाळ्या शिट्ट्या हे सगळं असतं. म्हणजे एखादा परफॉर्मन्स जेव्हा तू करतेस अर्थातच त्याची खूप प्रॅक्टिस तुझी असणार आहे. हे सगळं करून झाल्यावर जेव्हा लोकांचं भरभरून प्रेम मिळतं आणि तेव्हा आकांक्षा, लावणी सम्राज्ञी आकांक्षा घरी जाते, तेव्हा फक्त स्वतःकडे किंवा तुझ्या बालपणाकडे एकदा जेव्हा तू पाहतेस तेव्हा कसं वाटतं, काय वाटतं? सो इन्स्टंट जेव्हा आपल्याला आपण काही काम करतो आणि त्याची जेव्हा पोचपावती आपल्याला मिळते ना जेव्हाच्या तेव्हा, ते बघून खूप छान वाटतं. आणि घरी जाताना जसं तू म्हणालीस की आकांक्षा म्हणून बालपणाची किंवा आकांक्षा म्हणून तू काय विचार करतेस, तर कार्यक्रम संपल्यानंतर पॅकअप झाल्यानंतर जेव्हा घरी जाते तेव्हा नेक्स्ट डे मला काय करायचं आहे ह्याच्यापेक्षा बेटर हा डोक्यात विचार चाललेला असतो. आणि आकांक्षा ती छोटी कशी होती आणि मोठी झाल्यावरती आज सगळं तिने बघते आणि लोकांचं भरभरून मिळालेलं प्रेम ते पण मी तुला अंडरलाईन करते की जेव्हाच्या तेव्हा रिॲक्शन ज्या मिळतात खरी गोष्ट. त्या खूप सुंदर असतात. म्हणजे त्याच्यासाठी 1 महिना थांबावं नाही लागत. जे तुम्ही काम करताय त्याची पोचपावती तिकडच्या तिकडे मिळते, त्यामुळे ते सुंदरच असतं सगळं. वाव. आणि अर्थातच म्हणजे आपण गप्पा मारत होतो तेव्हा प्रेक्षकांना पण मला ही गोष्ट सांगायची आहे की तुझ्या आयुष्यामध्ये लावणी ही अचानक आली, म्हणजे अजिबात तू ठरवलं नव्हता. अर्थातच तेही आपण जाणून घेणार आहोत. मात्र त्या आधीची आकांक्षा कशी होती? खरंच तिला लावणीबद्दल ते कुतूहल किंवा एक बॅक ऑफ द माइंड होतं का की नाही लावणीमध्ये आपण आपलं प्रोफेशन किंवा प्रोफेशनल करिअर करू शकतो? अजिबात नाही, अजिबातच नाही. म्हणजे मला यायचं पण नव्हतं, जसं तू मला विचारतेस की लावणीमध्ये. आणि बेसिकली मी वेस्टर्न डान्स करायची ग ऑर्केस्ट्राजमध्ये. त्यावेळेस ऑर्केस्ट्रा असायचे ना, कलाकार, शो टाईम, आवाज की दुनिया वगैरे असे. तर त्यात मी हिंदी डान्स करायची. मला अजिबात यायची आवड नव्हती लावणीमध्ये. डेस्टिनी आहे की मला जे आवडत नव्हतं त्यातच आणलं आणि त्यातच करिअर झालं.
सो अजिबात कुठेच विचार केला नव्हता आणि कुठेच काही ठरवलेलं नव्हतं की लावणीमध्ये करिअर करायचं. की लहान होती मी, 3.5 वर्षाची होती तेव्हापासून मी प्रोफेशनली शोज करायला सुरुवात केली आहे. बरोबर. सो काहीच नव्हता असा विचार की लावणीमध्ये यायचं. ती अचानक भयानक आलेली आहे. म्हणजे मी शेअर करू इच्छिते ते की ऑर्केस्ट्रा करायची आणि त्यात असं असायचं की एकच डान्सर तिनेच लावणी करायची आणि तिनेच हिंदी परफॉर्मन्स करायचा असं होतं त्यावेळेस. तर मी सुरुवात केली जेव्हा मी 3.5 वर्षाची होती. 1 2 3 तेजाबचं गाणं ते त्याने सुरुवात केली. येस येस त्याने सुरुवात केली. मग हळूहळू पुढे पुढे तेव्हा एक लावणी म्हणजे गाजलेली आणि जी घ्यायची आणि ती सोजवायची छान ती ढोलकीच्या तालावर. ही लावणी प्रत्येक ऑर्केस्ट्रामध्ये असायची आणि तीच करायची आणि मला तेव्हा कंटाळा यायचा. आई साडी नेसवायची तेव्हा रेडीमेड साड्यांचा नव्हतं ट्रेंड. म्हणजे साडी नेसवायला लागायची. मग ते असं पोटऱ्यांना क्लिप वगैरे लावून आणि त्याचा वैताग घ्यायचा ना, म्हणून मला लावणी नव्हती करायची. मी आईला म्हणायचे अरे आई नको ना, कंटाळा येतो, ती लावणी नको असं. पण अचानक भयानक असं झालं की आमचे फॅमिली फ्रेंड आहेत अनिल सुतार, जे मराठी चित्रपटांचे वेल नोन कोरिओग्राफर आहेत. सो त्यांनी प्रोग्राम करत होते. ते त्याचं जे कलर्स मराठी आहे ते तेव्हा ETV होतं. तर त्यावर प्रोग्राम यायचा लावणी बतावणी म्हणून दर संडेचा. तो कोरिओग्राफ करत असताना त्यांनी मला फोन केला की आकांक्षा असा असा कार्यक्रम आहे तर तू येशील का ऑडिशन द्यायला. म्हटलं ठीक आहे येते. मला माहीत नव्हतं इकडे लावणी होणार आहे. मला त्यांनी सांगितलं लावणी कर. म्हटलं सर नको, मला नाही करायचं. नाही तू करशील. केली आणि सिलेक्ट झाली. आणि मग तिकडे मग तो लावणीचा प्रवास सुरू झाला. तिकडे शूट सुरू करताना बऱ्याच मैत्रिणी भेटल्या. त्यातल्या एकीने विचारलं की लावणीचे शोज होतात थिएटरला, तू करशील का. म्हटलं मी येऊन बघते, मला नाही आवडत, मला नाही करायचं. म्हणाली ये. पण ते होतंच ते नशिबात. मी गेली, रिहर्सल केली, थोडंसं बरं वाटलं, अरे वा छान आहे. आणि मग करत 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 सुरू झालं. ते मला कळलंच नाही मी कधी लावणीतली होऊन बसली आणि ते माझं आयुष्य झालं हे मला खरंच कळलं नाही. खरं. आणि किती वर्ष साधारण या क्षेत्रामध्ये लावणीत येऊन आणि लावणी करून मला 25 वर्ष कंप्लीट झाली. वाव. आणि असं बघायला गेलं तर मग ते 3.5 वर्षाची होती तेव्हापासून मी प्रोफेशनली शोज करायला सुरुवात केली. मस्त मस्त. आणि बोलता बोलता एक गोष्टीचा उल्लेख केला की अर्थात तुझी आई तुला नटवायची वगैरे. तर मला हेही जाणून घ्यायचं की घरच्यांचा कसा या सगळ्याकडे बघायचा दृष्टिकोन होता, घरी असं वातावरण होतं. हो, माझे पप्पा डिरेक्टर ना, मराठी प्लेस डिरेक्ट करायचे त्यावेळेस. त्यामुळे घरात सगळं आर्टिस्टिक वातावरण होतं. बहिणी सिंगर होत्या, बहिणी शोज करायच्या तेव्हा मोठ्या मोठ्या ऑर्केस्ट्रामध्ये. तर वातावरणच आमचं सगळं असं छान होतं घरातलं. त्यामुळे आई पप्पांचा तो फुल ऑन सपोर्ट होता. म्हणजे आईचा पण आणि प्रत्येक शोला इव्हन नंतर सुद्धा जेव्हा मी एस्टॅब्लिश झाले तोपर्यंत, म्हणजे आई पप्पा आता हयात नाही आहेत पण ते असेपर्यंत प्रत्येक शोला आई किंवा पप्पा हे सोबत असायचे. आणि पप्पा माझे ऑडियन्समध्ये बसून शिट्टी सुद्धा वाजवायचे माझ्या परफॉर्मन्सला. त्यामुळे घरचा खूप छान सपोर्ट होता मला. खरंय. म्हणजे आपल्या मुलीला इथपर्यंत पोहोचताना पाहणं, लोकांच्या डोळ्यातलं प्रेम आणि एक आपण प्रेक्षक होऊन ते पाहणं, अगदी किती मस्त गोष्ट आहे ती. खरंय खरंय. आता 25 वर्ष म्हणालीस तू या क्षेत्रामध्ये तुला झाली आणि ती साधना तू कलेची करतेय. पण तू जेव्हा सुरुवात केली किंवा ज्या प्रकारची लावणी तू करतेस आणि आता जे काही अंशी बदललेलं लावणीचं रूप आहे असं म्हटलं जातं, याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? म्हणजे हा फरक तुला खऱ्या अर्थानं जाणवतोय? लावणीला वेगळं वळण मिळतंय का? हो, आत्ता जाणवतो ना. पण जेव्हा मी अनमॅरिड होते, जेव्हा मी लावणीला सुरुवात केली, नवीन नवीन लावणीत आले, तेव्हा मी पण जम्पिंग जॅकच होते ग. तो उत्साह ना तो वेगळा असतो. बरोबर. अनमॅरिड मुलींचा. आणि ते नवीन नवीन आपण लावणी करायला लागलो आहे, हे करू का ते करू, असं सगळं चाललेलं. त्याच्यानंतर लग्न झालं, तो ठहराव आला, जो आपण पर्सनल आयुष्य जगतो ना त्याचा पण खूप इम्पॅक्ट पडतो आपल्या करिअरवर. तर तो ठहराव जो असतो, लावणीला समजायची जी कुवत असते ना, ती आफ्टर मॅरिड माझी वाढली. किंवा जसं जसं वय होत गेलं ना, आम्ही असं म्हणतो की लावणी म्हणजे लोणचं. ते जसं मुरत जातं ना, त्याची चव ती बदलत जाते आणि ती आणखीन सुंदर लागते. तसंच लावणीचं आहे. तुम्ही जसं तुमचं पर्सनल आयुष्य त्यात इनपुट कराल ना, तशी ती तुमची लावणी पण चेंज होत जाते का. तुम्हाला त्या गोष्टी कळतात, तुम्हाला त्या लावणीचं गांभीर्य कळतं, त्यातल्या एक एक लाईनीचा अर्थ कळतो की नक्की लेखकाला किंवा त्या लिरिसिस्टला काय म्हणायचं आहे त्या लावणीतून. तर ते आपण दाखवतो प्रॉपर. ते करता करताना मला आत्ता जाणवायला लागलं की मी जे केलं किंवा मी ज्या लावण्यवतींना फॉलो केलं त्या तशाच होत्या गं, ऑथेंटिक करणाऱ्या. म्हणजे सुरेखाबाई म्हण किंवा लीला गांधी म्हण, ह्यांना बघून आली. माझा लावणीतला ना कोणी गुरु नाही,
इव्हन डान्सचाच माझा कोणी गुरु नाही. मी एकलव्य म्हणते स्वतःला. मी सगळ्यांचं म्हणजे सगळे माझ्यासाठी द्रोणाचार्य आहेत आणि मी सगळ्यांचं काही ना काही असे पॉईंट्स घेऊन मी माझी लावणी तयार केली, मी माझी स्टाईल तयार केली जी आत्ता सगळे फॉलो करतात. आकांक्षा कदमची एक वेगळी ओन स्टाईल आहे. खरंय खरंय. तर ती फॉलो करतात. तर मी ज्यांना बघितलं त्या तशा नव्हत्याच परफॉर्म करत ग. खरंय. तर माझ्या परफॉर्मन्समध्ये ते ऑथेंटिकपणाच आला तो. म्हणजे मी पण काय म्हणतात ते जनरेशन वाईज बदलत गेली. मी लावणीत फुल हाताचे ब्लाऊजची पॅटर्न मी आणला. मी केसाला स्विच लावायचा ओपन हेअरचा त्याचा पॅटर्न मी आणला. पण मी माझ्या लावणीचा किंवा माझ्या घुंगरांचा बेस नाही विसरली. बरोबर. मी बेस तोच ठेवला, फक्त मी स्टाईल बदलत गेले. तर मला असं वाटतं की आत्ता जे झालंय ना, जे आत्ता बघायला मिळतं ते सगळंच बदललंय अगं. जे घुंगरू लावणी म्हटलं की घुंगरू पहिले तुमच्या पायात किती किलोचे घुंगरू आहेत हे बघण्याची जी उत्सुकता असते ना, ती फक्त तुला बाहेर किंवा जे ऑथेंटिक आहेत किंवा तमाशामध्ये घालतात त्या मुली. तमाशातल्या मुली खूप सारे घुंगरू वापरतात. पण मुंबईत किंवा ज्या आत्ताचं लावणी चाललंय ते घुंगरूच नसतात पायात. लावणी आणि घुंगरू समीकरणच वेगळं आहे ग. खरी गोष्ट आहे. मग तुम्ही घुंगरूच घालत नसाल तर तुम्ही लावण्यवती कसं म्हणून घेऊ शकता? स्वयंघोषित लावण्यवती, लावणी सम्राज्ञी कसं काय म्हणता तुम्ही? बरोबर आहे. तर हे जे काय बघायला आता असं मिळतंय ना, म्हणजे ते अक्षरशः असं शॉकिंग आहे आणि असं काय म्हणणार, कठीण आहे. जर असंच राहिलं तर पुढे लावणी म्हणजे संपुष्टात येईल. खरी गोष्ट म्हणजे लोकांचाही किंवा महाराष्ट्राच्या पलीकडे जेव्हा लोक लावणीकडे बघतात, आपल्या संस्कृतीचा तो भाग आहे, अर्थातच त्याच्यावरती त्याचा परिणाम होणार. आणि आता बोलताना तू तुझ्या एका वेगळ्या स्टाईलचा उल्लेख केला. आता लावणी म्हटलं तर शृंगार आला, लावणी म्हटलं तर ते एक म्हणतो ना, तो एक वेगळं पोश्चर आलं. आणि तू नेहमी या गोष्टीचं पालन करत आली आहेस. जसं तू म्हणाली आहेस की एका चर्चेमध्ये सुद्धा की मी जशी आहे तो भारदस्तपणा किंवा एक स्त्री कसं असलं पाहिजे तसंच मी समोर लोकांसमोर प्रेझेंट करते. पण आता जे काही अपेक्षा इतर काही गोष्टींमुळे बदलल्यात त्याचा त्रास होताना दिसतो का? काय वाटतं त्या सगळ्या गोष्टीकडे एकंदरीत? ह्याच्यात तुला नाही वाटत, मी तुलाच विचारते, यात तुला नाही वाटत चित्रपटांचा खूप जास्त भर आहे? 0 साईज फिगर हवा, मग ते 0 साईज फिगर लावणीत पण हवा. मी तर नेहमी म्हणते आणि मी ठामपणे सांगते, अरे लावणी तुम्हाला कसं काय बारीक अंगावर तुम्हाला आवडते बघायला? लावणी ही भारदस्त बाईने केलेली आहे आणि तो पोशाख त्या भरलेल्या बाईलाच सुंदर दिसतो. ती नऊवारी, तो काष्टा. तुम्ही बारीक मुलींवर, आणि किती आम्ही बघतो ना बारीक मुली लावणीची साडी घालतात, ते तुम्ही पॅडिंग करताच की, तुम्हाला पॅडिंग करावंच लागतं, थाईजला म्हणा, हिप्सला म्हणा. मग काय आहे? आणि आत्ताचा बघायचा दृष्टिकोन ह्यासाठी बदललाय की तुम्ही चित्रपटात बघताय ना बारीक मुलींना प्रेझेंट करताना लावणी, खाली कमरेखाली साड्या घालताना लावणी. मग ते ऑफ व्हिडिओ किंवा स्टेजवर पण यंगस्टर्स म्हण किंवा ऑडियन्स म्हण त्यांना पण तेच बघायला आवडतंय की बारीक मुली दिसल्या पाहिजे, 0 साईज दिसल्या पाहिजे फिगर. पण असं नाही आहे. लावणी ही भारदस्त बाईनेच करावी. ती साडीची रिक्वायरमेंट आहे की ती अशी भरलेली छान बाई, कवी शेपची छान मस्त, त्याच्यावरच ती लावणीची साडी सुंदर वाटते. खरं. सो मला असं वाटतं की चित्रपटांचा खरंच खूप मोठा हात आहे हे सगळं व्हिज्युअल बदलण्याच्या मागे, खूप मोठा हात. व्हेरी ट्रू. अर्थातच ताई, म्हणजे तू जे बोलते त्या गोष्टीला मी सहमत आहे की सिनेमाचा यामध्ये खूप हे आहे. पण त्या पलीकडे जाऊन जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर आपण विचार करतो त्यांचा आपल्या लावणीकडे पाहायचा दृष्टिकोन, कारण लावणी म्हटलं तर ती साडी आली, ती नजाकत आली, सगळ्या गोष्टी. पण ते आता सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. म्हणजे आता बऱ्याच रियालिटी शोज मधनं सुद्धा जे अगदी आपल्या मराठी इंडस्ट्रीमधल्या बऱ्याच सेलिब्रिटीज आहेत त्याही बोलतायत की काही अंशी, आता मी म्हणजे अगदी नाव घेत नाही, पण अशा काही म्हणजे असे काही आर्टिस्ट आलेले आहेत किंवा अशा काही गोष्टी समोर मांडल्या जातात की लोकांना त्याच गोष्टी आता हव्याशा वाटायला लागल्यात आणि मग जी पारंपरिकता आहे ती कुठेतरी बाजूला सरकते. काय तुझं मत आहे त्याबद्दल? सेलिब्रिटीज ना मी स्वतः बघते वेअर करताना, किंवा आत्ता जे काही अवॉर्ड फंक्शन्स होतात किंवा जे काही टी व्हीवरचे कार्यक्रम होतात, तू बघ त्यात लावणी परफॉर्म करताना तुला स्लॅक्स घातलेला दिसतील, नेटचा पदर दिसेल. अरे तुम्हीच देताय की, नका देऊ ना. तुम्ही घाला ना काठपदराच्या साड्यात, किती सुंदर दिसतं ते लावण्यवतीचा जो लुक आहे तो किती सुंदर दिसतो. तर तुम्ही नका देऊ. तुम्ही समोरून दिलात तर बट ऑब्व्हियस तर समोरून मागणी करणार की हा बाबा नेटची साडी सुंदर दिसते. आता आम्ही पण नेटच्या साड्या तेव्हा वापरायचो, पण त्या नेटच्या साड्यांमध्ये आम्ही इथून जो पोटाचा भाग आहे पूर्ण आम्ही आतून कपडा लावून घ्यायचो की ते व्हिज्युअल नको व्हायला स्टेजवर. सो आता हल्लीच कालच पाहिलं, त्यात पण लावणी सादर केली त्या सेलिब्रिटीजने आणि सगळ्यांनी स्लॅक्स घातले होते आणि नावाला काष्टाच्या जागी तो लेस लावली होती आणि वरून नेटचा पदर.
म्हणजे आपणच करतो ग, आपलीच चुकी आहे ती. आपणच देतो, मग समोरचा मागणारच ना. म्हणजे फक्त जी 2-3 नावं सध्या अगदी अगदी येतायत, अगदी अगदी त्याही आणि व्यतिरिक्त फ्रिलचे अनेक पदर, गोष्टी. मी पण नाव नाही घेणार, पण तो फ्रिलचा काठ, इथे साडी, केस मोकळे, अरे लावणीचं नाहीये हे सौंदर्य. आणि जेव्हा प्रश्न उभे केले जातात तेव्हा म्हटलं जातं की आम्ही मग लावणी करत नाही, आम्ही तर डान्स पण नंबर साडी तर घालताय, मला एवढंच म्हणायचंय. नेहमी मला हा प्रश्न येतो तेव्हा मी हेच म्हणते, कोणाच्या डान्स बद्दल मला कधीच स्टेटमेंट द्यायचं नाही. तो जो म्हणजे तो ज्याचा त्याचा पर्सनल कॉल आहे, बरोबर, डान्सचा. बरोबर आहे. बट जिथे तुम्ही लावणीची साडी वेअर करता तिथे बघायचा दृष्टिकोन समोरच्याचा बदलतो. त्याला वाटतं की हीच लावणी आहे रे, खरंय. असं केस मोकळे बिकळे ठेवून. आज अगं तिकडे बिहारचा आहे ग बरोबर पॉटे, हा सरळ सरसकट त्या उभं राहायचं आणि डीजे लावून करायचा. डीजेवर लावणी कधी झालेली आहे? लावणीचं काय आहे सौंदर्य? ढोलकी, घुंगरू, तुणतुणं, पायपेटी, हे लावणीचं सौंदर्य. तुम्ही डीजे लावता मागे आणि तुम्ही लावणीची साडी घालून वेअर करता, आणि आताच्या मग जनरेशनला हेच वाटतं की यार ऐसी होती लावणी. एक्झॅक्टली. म्हणजे जी आधीची जनरेशन आहे त्यांना ऍटलिस्ट तो डिफरन्स कळतोय तरी, पण आताच्या जनरेशनला लावणी काय दाखवणार आपण? कारण काय होतं, ह्याच आर्टिस्टना तुम्ही बोलवता मान सन्मानाने आणि ॲज अ लावण्यवती म्हणून बोलवता. नका बोलू ना, एवढंच म्हणायचं आम्हाला की नका बोलू. तुम्ही ॲज अ डान्सर बोला, परफॉर्मर बोलवा. तुम्ही जे आम्ही म्हणजे ह्या गोष्टीला आम्ही कुठेतरी जपतोय ना, मग ते जसं मी म्हटलं ना की एवढी वर्ष अगं त्रास नाही झाला मला कोणत्या प्रकारचा, पण आता ती जपताना मला 25 वर्षानंतर त्रास होतो या गोष्टीचा. जे किती मोठी खंत आहे सांग. येस. म्हणजे अर्थातच त्याला जोडून मला तुला विचारायचंय की वेगवेगळ्या शहरामध्ये तुझे अर्थातच कार्यक्रम होत असतील, त्यावेळेस अशा प्रकारे प्रेक्षकांची मानसिकता किंवा अशा काही त्रासाला तुला सामोरं जावं लागतं का? कारण बरेचदा लोकांचं आता बघण्याचं, जसं म्हटलं की एक वेगळा दृष्टिकोन झालाय, जसं आपण बोलता बोललेलो की अश्लील हातवारे करणं किंवा काय अनकम्फर्टेबल बरेचदा केलं जातं, असे अनुभव तुलाही आले? खूप म्हणजे आधी तर व्हायचे, पण आता असं झालंय ना की यात्रांमधले किंवा जे विदर्भ साईडचे प्रोग्राम्स आहेत ना, ते आम्ही नाही घेत. आमच्या बऱ्याच निर्मात्यांनी सरळ त्याच्यावर बंदी आणली की आम्ही विदर्भ साईडला कार्यक्रम नाही करणार, कारण त्यांना ही लावणी नको आहे. त्यांना तीच हवी आहे जी मी तुला आता सांगितली, नेटच्या साड्यांमधली, केस मोकळे ठेवून डीजे लावायचा. त्यांना ढोलकी आणि लाईव्ह शो पण नको आहे. डीजे लावा आणि मुलींना उभं करा आणि नाचवा. मग अशी लावणी कशी करणार? म्हणजे किती शो आता मी केले आहेत ना, तर ती लोक म्हणतात नाही आवडलं, असं समोरून बोलतात अगं ऑडियन्स. नाही जा आज जा, हे असं. म्हणजे विचार कर त्यावेळेस काय होत असेल. म्हणजे चिड पण येते, वाईट पण वाटतं. एवढं सगळं आज चालू असतं ना त्यावेळेस की अरे काय चाललंय हे. म्हणजे आता अजून आम्ही काय करायचं हे जपण्यासाठी? खरंय. प्रत्येकाच्या घरात जाऊन तर नाही सांगू शकत ना आम्ही की अशी नाही लावणी, अशी असते म्हणून. बरोबर आहे. मग त्याच्यावर कोणीतरी काहीतरी पाऊल उचललं पाहिजे. तर आमचे निर्माते जे आहेत त्यांनी खूप चांगलं केलं आहे की आम्ही मुंबईचे लावणी कलाकार तिकडे येऊन परफॉर्म नाही करणार, कारण तुम्ही तेवढा मानच नाही देत आणि तुम्हाला ती लावणी बघायचीच नाही जी खरी आहे, जी ऑथेंटिक आहे, ती लावणी बघायचीच नाही, तर मग शक्यच नाही, आम्ही नाही करणार. आणि खूप घाणेरड्या हातवारे वगैरे करतात. तर मी तर किती वेळा माईक हातात घेऊन मी कार्यक्रम थांबवलेला आहे की असं नका करू, हे नाही करायला आम्ही आलो आहेत. आम्ही खूप सोफिस्टिकेटेड, सगळ्या शिकलेल्या मुली आहेत, चांगल्या घरातून आलेल्या मुली आहेत, ॲज अ करिअर त्यांनी निवडलेलं आहे लावणी. मग असं समोरून जेव्हा प्रतिक्रिया येते ना तेव्हा नकोसं वाटतं त्यावेळेस. खरंय. मग परत जिद्दीने नाही, हरायचं नाही, करायचं. खरंय. आणि तो संघर्ष मला असं वाटतं अनेक लोककलावंतांना सामोरा जावंच लागतोय. येस. आणि हे खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे असं आपण म्हणू शकतो. आपली संस्कृती जपणाऱ्या लोकांना जपणं हा एक मुद्दा आहे. खरं आहे. आणि आता अर्थातच तुझ्या आपण कार्यक्रमांबद्दल बोलतोय, सध्या जे प्रकरण गाजतंय, नेमकं काय ताई घडलं होतं, काय भावना होत्या त्यावेळेस तुझ्या? म्हणजे अगदी मला असं वाटतं मी त्याच्याबद्दल काही बोलण्यापेक्षा तूच त्याविषयी बोलणं जास्त योग्य आहे. ॲक्च्युली कार्यक्रम होता आणि छत्रपतींच्या जयंतीनिमित्तच होता तो कार्यक्रम. सो कार्यक्रमाला गेली, सगळं काही झालं आणि तिथे गेल्यावर कळलं की इथे दरवर्षी लावणीचे कार्यक्रमच होतात ह्या स्टेजवर. आणि त्याच दिवशी त्या लोकांनी सगळा मिक्स कार्यक्रम ठेवला होता. म्हणजे जसं आपण फोकचा करतो ना, लावणी पण आहे त्यात, अभंग पण आहे आणि सगळंच आहे, शाहिरी पोवाडा वगैरे सगळंच आहे. सो कार्यक्रम सुरू झाला आणि परफॉर्मन्स होते लाईनमध्ये. तर माझ्या आधी, लावणीच्या आधी वासुदेवचा परफॉर्मन्स होता. तर तिकडून सांगण्यात असं आलं की नाही थांबा जरा, लावणी घ्या. लोकांनी सांगितलं की लावणी बघायची, बायका बसलेला सगळ्या ऑडियन्स वगैरे. त्यांनी म्हटलं लावणी. म्हटलं ठीक आहे चालेल. मग आम्ही वासुदेवाचा परफॉर्मन्स थांबवला. म्हटलं लावणी घेऊन टाकूया, त्याच्यानंतर घेऊया.
मी लावणी करायला गेली, जशी माझी कारभारी नेहमीची पहिली माझी एंट्री तीच असते. सो मी ॲडलिप घेतला आणि स्टेजवर गेले गायला, आणि त्याच्या आधी मी इंटरॅक्ट करते, ऑडियन्सशी बोलते आणि मग लावणी सुरू करते. तर लावणी सुरू करताना मध्ये थांबवली बरं. की थांबा थांबा, समोर मान्यवर बसले होते, त्यातच त्या मॅडम पण होत्या. तर आयोजकांनी थांबवली की मॅडमला उशीर होतोय, थांबा, निघायचं आहे. तर मला असं थोडंसं असं म्हणजे ट्रिगर झाली मी, पण स्वतःला कंट्रोल केलं. म्हटलं ठीक आहे, मी उतरली खाली. म्हटलं खरोखर त्यांना जायचं असतं, घाई असते ना त्या लोकांना, प्रत्येक प्रोग्राम अटेंड करायचे असतात. सो मी खाली उतरले, मी मागे ग्रीन रूमला बसले. तर एखाद्या जर माणसाला तुम्हाला घाई असेल तर तुम्ही 5 मिनिटं बोलाल स्टेजवर आणि निघाल ना. बरोबर आहे. तुम्ही 25 मिनिटं नाही घेणार. 25 मिनिटं त्या बोलतायत आणि मग त्या बोलण्यात तुम्ही जर ते स्टेटमेंट घेताय की छत्रपतींनी कधी बाया नाचवल्या नव्हत्या आपल्या दरबारात, हे तुम्ही जर म्हणताय, तर मग हे खूप चुकीचं आहे ना. बरोबर आहे. तरीसुद्धा आम्ही शांत सगळे आर्टिस्ट, काही बोललो नाही. मी म्हटलं आत्ता मी कारभारी नाही करणार, मी दुसरी कोणती तरी लावणी करते, कारण ती कट झाली आता अर्ध्यावर, माझा तो लिंक माझी तुटली आहे. बरोबर. तर माझी मैत्रीण म्हणाली की ठीक आहे, तू दुसरी लावणी घे. आणि मी एंट्रीला जाणार तेव्हा परत तो आयोजक आला आणि त्याने माईकवर अनाऊन्स केलं की मॅडमने सांगितलं आहे की एवढा सुरेख प्रोग्राम चाललेला आहे, तर लावणी घेऊन ह्या कार्यक्रमाला गालबोट लावू नका. बापरे. हे सांग मला किती मोठं स्टेटमेंट आहे. बरोबर. खूप प्रयत्न करतोय आम्ही लावणी जपण्याचा, त्याच्यातली शालीनता, त्यातलं जे सौंदर्य आहे, त्याच्यातली जी संस्कृती आहे आपल्या महाराष्ट्राची, ती जपण्यासाठी एवढा आतोनात आमचा प्रयत्न चालू आहे गार्गी. आणि त्यात जर एक मोठी व्यक्ती येऊन जर असं स्टेटमेंट देते आहे, तर किती चुकीचं आहे. खरी गोष्ट आहे. आम्ही ॲज अ करिअर ते निवडलं आहे, आमचं पोट आहे त्याच्यावर. मी काय हाऊस म्हणून नाही करत आहे ना, हे काम आहे माझं, फुल टाईम जॉब आहे हा. ह्याच्या पुढे जर आम्हाला नाही बोलवलं कार्यक्रमाला, तर तुम्ही देणार आहात का महिना बसून आम्हाला पैसे? सोनात मला असं झालं की यार नको, म्हणजे नाही करू शकत आशू तू आता लावणी. आणि मी तिकडे चिडली आणि मी तिकडे खूप बोलली. माझ्यासोबत माझा डान्सर होता सुशांत, तो सुद्धा, आम्ही दोघं नडलो तिकडे. आयोजकाला पण त्या उतरून निघून गेला घाईघाईत, ते बोलून स्टेटमेंट करून त्या निघून गेल्या. आयोजक, प्रोड्युसर, आम्ही नडलो लिटरली की नाही करणार. आणि आम्ही दोघांनी पॅकअप केला आणि मी तिथून निघाली. घरी जाताना मला असं झालं की नाही, ह्याचा व्हिडिओ झाल्याशिवाय नाही, मी नाही शांत बसू शकत. मला ते गिल्ट वाटेल, नाही तर मी गिल्टी फील करेन. आणि मी तिकडे माझ्या घराच्या खाली तो व्हिडिओ केला आणि मी सकाळी अपलोड केला. म्हटलं जे काय होईल, पण ह्याच्यावर बोलायचं. जर मला लावणी माझी इतकी वर्ष माझं घर चालवते, माझं पोट भरते, तर मी पण काहीतरी देणं लागते ना गं. बरोबर. मी माझ्या कलेला असं सहजासहजी तर नाही कोणी येऊन अपमान करून जावं, तर मी नाही सहन करू शकत. म्हणून मी तो व्हिडिओ बनवला आणि तो अपलोड केला. आणि तो बऱ्याच लोकांनी, म्हणजे काय सांगू तुला, एवढे फॅन्स आहेत माझे, तेवढं सगळ्यांनी, ज्यांना मी नाही ओळखत, तमाशा पार्टी म्हणू नकोस, सगळ्यांनी एवढा भरभरून त्या व्हिडिओला सपोर्ट केला ना. खूप सपोर्ट दिला लोकांनी मला त्या व्हिडिओवर. खरं, तो व्हिडिओ सुद्धा आपण प्रेक्षकांना अर्थातच मध्ये दाखवू. येस. हॅलो, नमस्कार. मी तुमची सर्वांची लाडकी लावण्यवती आकांक्षा कदम तुम्हाला करते मानाचा मुजरा. आत्ता तुम्ही बघत असाल मी थकलेली दिसत असेल. बॅग्स आहेत माझ्या. मी जस्ट आता शोवरून येते आणि घरी न जाता मला असं वाटलं की पहिला व्हिडिओ बनवावा, कारण खूप त्रास झाला आहे आज, खूपच खरंच त्रास झाला आहे. मी कांदिवलीला शोला होते. आज शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम होता कांदिवलीमध्ये, येलो गेटच्या समोर. कोणाचा होता सुशांत? एकनाथ हुंडारे. एकनाथ हुंडारे, शिवसेना शिंदे गटाचे आहेत ते. त्यांनी आयोजित केलेला होता तो कार्यक्रम तिकडे हनुमान नगरमध्ये. सो कार्यक्रम होता मिक्स गाण्यांचा. त्यात फोक डान्ससाठी सुशांत होता माझा, त्याच्यासोबत एक डान्सर होती, फिमेल डान्सर, आणि लावणी होती माझी, आणि माझी मैत्रीण भक्ती मिस्त्री, तिनेच हा कार्यक्रम मला दिला होता आणि तिची पण लावणी होती. सो रेडी झालो, शो सुरू झाला आणि 5वी एंट्री, जी अख्ख्या शोमध्ये जो सिक्वेन्स असतो त्याच्यातली 5वी एंट्री माझी होती. त्याच्या आधी वासुदेव एंट्री होती, वासुदेवचं गाणं जे होतं ते त्याची एंट्री होती. पण तिथून त्यांचं सांगणं आलं की नाही, लावणी घ्या, लावणी हवी लोकांना, लावणी घ्या, असं तिकडून सांगण्यात आलं. आणि मग आम्ही वासुदेवची एंट्री पुढे ढकलली की माझी लावणी होऊन जाऊ दे, मग आपण वासुदेवची एंट्री टाकूया. मी लावणी करण्यासाठी गेले, अनाऊन्सरने अनाऊन्समेंट केली. माझी जी नेहमीची लावणी आहे, जी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे,
ज्या लावणीमुळे मी आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे तो त्या म्हणाल ना की त्या एका लावणीवर मी गाठलेला आहे, कारभारी दमन. ही लावणी तुम्हाला काय जगाच्या बाहेर, देशाच्या बाहेर सगळ्यांना माहिती आहे ही लावणी. सो या लावणीची सुरुवात पण तुम्हाला माहिती आहे, मी ॲडलिपने घेते आणि ॲडलिप घेतल्यानंतर मी स्टेजवर जाऊन लोकांशी संवाद साधते, म्हणजे बोलते आणि मग ती लावणी सुरू करते. ॲडलिप घेऊन मी जस्ट स्टेजवर गेली आणि गाणं सुरू करणार तितक्यात समोर बसलेले होते पाहुणे, जसे असतात आलेले सो कॉल्ड कोणत्या कोणत्या पक्षाचे, तसे आलेले बसलेले, त्यात बायकासुद्धा बसलेल्या. आणि समोरून पटकन मला एक माणूस कोण होता त्याने मला सांगितलं, थांबा जरा थांबा, मॅडमला उशीर होतोय, त्यांना निघायचं. असं माझी लावणीमध्ये थांबवली. मी सुरुवात करणार, माझी लावणी थांबवली. ठीक आहे, मी म्हटलं ओके ठीक आहे. मी उतरली खाली. हा झाला पहिला अपमान माझा आणि माझ्या लावणीचा. ठीक आहे, ॲज अन आर्टिस्ट म्हणून मी खाली गेली. मी चिडलेली होती. मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं की मग ती आता मी कारभारी नाही करणार, मी दुसरी कोणती तरी लावणी करेन, पण मी ती लावणी नाही करणार कारण ती लावणी अर्ध्यात थांबवली माझी. ती म्हणाली ठीक आहे ताई, दुसरी लावणी कर. आम्ही बसलोय, थांबलोय की त्या मॅडमला उशीर होतोय. जी कोण होती तिचं नाव सांगते मी तुम्हाला आता. उशीर होतोय, निघायचंय आणि ती बाई 15 ते 20 मिनिटं स्टेजवर बोलते, कंटिन्यूस बोलते. त्याच्यात ती हे म्हणते की आमच्या राजांचं, छत्रपतींचं असं होतं की राजांच्या दरबारात आमच्या राजांनी कोणत्याच बाईला कधी नाचवलं नाही, कोणत्या स्त्रीला कधी नाचवलं नाही. सगळं मान्य, सगळं कबूल. उतरली आणि ती गेली. त्या मॅडम होत्या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या प्रवक्ता शीतल म्हात्रे. गेल्या. एवढे मोठे मोठे डायलॉग काहीतरी त्यांनी मारले आणि त्या निघून गेल्या. आणि नंतर एक माणूस आला, अनाउन्समेंट करतोय की ताईंनी असा निरोप दिलेला आहे की कार्यक्रम एवढा सुरेख चाललेला आहे तर लावणी घेऊन या कार्यक्रमाला गालबोट लावू नका. आता असं म्हटल्यावर माझ्यासारख्या व्यक्तीने काय रिॲक्ट करावं हे तुम्ही मला सांगा. मी त्या क्षणी माझा लावणीचा गेटअप होता तो पॅकअप केला आणि मी तिथून निघाले. आणि मी बघा थेट आता माझ्या बिल्डिंग खाली येऊन मी हा व्हिडिओ करते. म्हणजे आत्ता मला कळत नाही की ह्या गोष्टीवर मी किंवा माझ्यासारख्या ज्या मुंबईतल्या म्हणेन मी फक्त, मुंबईतल्या लावण्यवतींनी कसं रिॲक्ट व्हायचं. किंवा मला कळत नाही की आम्ही लावणी अजून कोणत्या रीतीने प्रेझेंट करावी किंवा लावणीसाठी अजून किती वर्ष घासावी की जेणेकरून लावणीला आणि आम्हाला तो मान मिळेल. गेली 25 वर्ष मी लावणी करतेय, पण हे जे काय आहे ना ते खूप वाईट होतं, खूप वाईट. आणि हे ह्याच्या आधी सुद्धा झालेलं आहे. ह्याच्या आधी सुद्धा हे झाले आहे की लावणी करताना आणि अशाच प्रोग्राममध्ये, पॉलिटिकल प्रोग्राममध्ये लावणी थांबवली जाते. साहेब येतात, लावणी नको. ठीक आहे. आणि आता बघा, जर तुम्ही हे ज्ञान आम्हाला पाजळतात ना तर मग ह्याच शिवसेनेने, शिंदे गटाने हे बघा, ही लावणी तुम्हाला चालते. आता जी तुम्ही बघाल ना या माझ्या व्हिडिओमध्ये, ही लावणी तुम्हाला चालते. मग आम्हाला ज्ञान पाजळायला का जाता? माझ्यासारख्या लावण्यवतीला 25 वर्ष मी नित्यनेमाने प्रामाणिकपणे मी माझी लावणी सादर केली आहे. मला बोला चालेल, माझ्या लावणीला बोललेलं मी कधीच आयुष्यात सहन करणार नाही, कोणाच्या बापाचं ऐकणार नाही. लावणीला गालबोट लागणार, लावणी कराल तर कार्यक्रमाला गालबोट लावणं. मग कोणत्या हक्काने तुम्ही म्हणता रे की लावणी महाराष्ट्राची शान आहे आणि लावणी महाराष्ट्राचं फोक आहे? लाज वाटते तुम्हाला हे असं बोलायला? आणि तीच लावणी जपतात ज्या कलाकार, तुम्ही त्यांचा असा अपमान करता, त्या लावणीचा अपमान करता. आणि बाकीचे नागडे नाच तुम्हाला चालतात लावणीच्या नावाखाली. तुमच्या सिटीमध्ये बोलून मान सन्मान देता तुम्ही त्यांना. हे मला तुम्ही सांगा की आता काय करायचं की नखापासून झाकलेली असते मी पूर्ण. कोणाच्या बापाने येऊन सांगावं की आकांक्षा कदमने अशी साडी घातली किंवा आकांक्षा कदमने असा वल्गर परफॉर्मन्स केलेला आहे. लावणी करताना सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन आम्ही परफॉर्मन्स देतो. तर पुन्हा हिंमत करायची नाही. लावणीला काही बोललेलं ह्या पुढे सहन होणार नाही. आणि माफी मागायची. ज्या कोणी असं वक्तव्य केलंय ना त्यांनी माफी मागायची. ह्याचे परिणाम तुम्ही भोगाल. धन्यवाद. आणि खरंय म्हणजे ताई, या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जसं तुम्ही नृत्याच्या मार्फत एक प्रतिनिधित्व करतात, तसं एखादी व्यक्ती
व्यक्ती जी संपूर्ण एका काय म्हणतो ना एका आयडिओलॉजीला जिचं प्रतिनिधित्व करते त्यांची सुद्धा ती जबाबदारी आहे खऱ्या अर्थानं आणि मोठ्या प्रमाणात तुम्हाला त्याचा सपोर्टही अगदी अगदी म्हणजे माझ्या लावणी कलावंत महासंघाने खूप ठामपणे ते माझ्यासोबत उभे राहिले. आमचा निर्माता संघ आहे ते उभे राहिले. त्यामुळे मग ते आल्यावर मला आणखीन एक कॉन्फिडन्स मिळतो ना. मी स्वतःचीही नाही सांगितलं की पर्सनली माझी माफी मागा, नको, तुम्ही खूप मोठ्या आहात माझ्यापेक्षा, तुम्ही हुद्द्याने मोठ्या आहात, वयाने मोठ्या आहात, सिनियर आहात, तुम्ही त्या कलेची माफी मागा. कलेपेक्षा मी म्हणते ना कोणी मोठं नाही. तुम्ही कलेला नाही बनत, कला तुम्हाला बनवते. खरंय. मग काही उत्तर नाही अजून तरी नाही मिळालंय, पण अपेक्षित आहे. शिंदे साहेबांवर माझा खूप विश्वास आहे, नक्कीच करतील ते ह्याच्यावर काहीतरी. खरी गोष्ट आहे ताई. अर्थातच म्हणजे हे प्रकरण सध्या खूप गाजतंय आणि काही गोष्टींना यामुळे वाचा फुटली किंवा काही व्यक्तींसाठी जे अगदी स्ट्रगलर्स आहेत किंवा अगदी नव्यानं या क्षेत्रात येऊ पाहत आहेत, जर आज 25 वर्ष स्वतःचं नाव स्वतःचा हुद्दा बनवल्यानंतरही जर इतकं स्ट्रगल करावं लागत असेल तर नवख्यांसाठी मला असं वाटतं तुमच्या मार्फत का होईना एक ते माध्यम झालंय. येस येस ताई मी तुला सॉरी इंटरप्ट करेन, पण ह्या व्हिडिओ गेल्यावर तमाशा पार्टीमधून बऱ्याच जणी बोलायला लागल्या. खरंय. त्यांचे व्हिडिओज त्यांनी टाकले की हे जे ताई म्हणाल्या त्याच्यावरून आम्हाला पण कॉन्फिडन्स मिळाला की आम्ही पण व्यक्त होऊ. आमच्यासोबत हे बरेच आणि तमाशा डान्सर्ससोबत खूप म्हणजे ह्याच्यापेक्षा गलिच्छ गोष्टी होतात ग. म्हणजे आत्ता जर बघशील ना तर तमाशामध्ये ते रेन डान्स वगैरे सुरू केलेले आहेत आणि त्यांचं असं आहे स्टेटमेंट की मागतं ऑडियन्स, तसं नाही तर ऑडियन्स येणार नाही बघायला आमचे तमाशे. मग ते रेन डान्स सारखे ते पाणी पडतं स्टेजवर आणि असे परफॉर्मन्स त्यांना मनात नसून सुद्धा करावे लागतात. दुर्दैव आहे. मग खरंय. आणि ताई या पलीकडे जाऊन मी विचारणार होते की पूर्वीपासून जसं मी सुरुवातीपासून म्हणते की कमी अर्थानं का होईना पण लोककलावंतांना थोडंफार डावललं जात आहे अशी तक्रार केली जाते. सो अशा वेळेस जेव्हा व्यवस्थापन एखाद्या कार्यक्रमाचं केलं जातं तिथे सुद्धा तुम्हाला काही प्रॉब्लेम जाणवतात का, म्हणजे ॲज अ लावणी सम्राज्ञी, की आयोजकांकडनं किंवा कुठे ना कुठेतरी काय म्हणतो ना की दुर्लक्ष केलं जात आहे किंवा काही गोष्टी चुकतायत? लावणी कलावंतांना तर केलंच जातं. अगं लांब कशाला जाते आयोजकांकडे? थिएटरचीच गोष्ट घे, थिएटरमध्ये पण लावणीचे जेव्हा शो करतो सेम स्टेज शेअर करतो आम्ही, जे नाटक करणारे करतात, जी टीम करते. आमच्यासोबत धाड 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 दरवाजा वाजवला जातो शो संपल्यावर. अरे लावणीचा गेटअप आहे, उतरवायला वेळ लागतो, थोडा वेळ द्या, कळत नाही का तुम्हाला, नाटक आहे मागे, त्यांना रूम हवा आहे, हो हो ठीक आहे आम्ही करतोय ना. किंवा मग नाटक संपल्यावर ती ग्रीन रूम क्लीन करणं आम्ही 1000 वेळा बोलावणार, त्याच्यानंतर तुम्ही लोक येणार आणि साफसफाई करणार. हेच तुम्ही नाटक जर असेल 5 मिनिटात क्लीन होतो तो रूम. ते लावणीवाले आहेत ना थांबतील, हे असं असतं. हां जसं तू म्हणालीस आयोजकांकडे बरेचसे कार्यक्रम, जे पॉलिटिकल कार्यक्रम म्हणू नकोस, कोणतेही कार्यक्रम, अरे लावणीवाले थांबतील, ग्रीन रूमची सोय नसते. म्हणजे आजही बऱ्याच कलाकारांना व्हॅनिटी व्हॅन दिली जाते, पण अजूनपर्यंत मुंबईच्या लावण्यवतींना कोणी व्हॅन बिन काही देत नाही. हां काही मिळत नाही. स्टेजच्या मागे ते पडदा बांधून देतात, अजूनही मुंबईतला सांगते मी तुला, अजूनही पडदा बांधून देतात. मग ते तिथेच चेंज करा तुम्ही, तिथेच फॅन देणार, एक लाईट लावून देणार. सोसायटीचा कार्यक्रम असो, कोणता पॉलिटिकल असो, काही असो, व्हॅनिटी व्हॅन अजूनही मुंबईतल्या लावण्यवतींना मिळत नाही. हा जे हंडीचे कार्यक्रम वगैरे होतात ना, सो कॉल त्यांच्यासाठी असतात ना, मग त्याच्यात एक डोअर ओपन करून आम्हाला देतात. हां हे खूप चाललेलं असतं. म्हणजे आज मी या लेवलला आहे तरीसुद्धा मी माझ्या डान्सर्ससोबत बसून किंवा माझ्या बॅक डान्सरला मला देतील एखाद्या वेळेस एखादा डोअर, की लाजे खातीर त्यांना लाज वाटेल म्हणून देत असतील, पण माझ्यासोबतच्या ज्या डान्सर्स आहेत त्यांना सांगतात स्टेजच्या मागे, असं नाही ना चालत. आपण तर मुलीच आहेत. हां मग मी त्यांना माझ्या डोअरला घेते की नाही, मग आपण ॲडजस्ट करू, बॅगा खाली टाकू, आपण कुठेही असं सेट होऊन करू. एकेका डोअरला तुम्ही 12-12, 10-10 जणी मुली टाकता आणि बाकीच्यांना सिंगल डोअर, सिंगल माणूस असणार. इवन सिंगर्स पण घे, सिंगर्स ज्या सेलिब्रिटी सिंगर असतील, एकटी एक सिंगर तिला तुम्ही एक डोअर देता आणि लावण्यवतींना म्हणजे नेहमी लावणीला दुय्यमच दिलं जातं स्थान, कुठेही मन दुय्यमच असतं. म्हणजे लावण्यवतींनी, लावणी डान्सरने, लावणी कलाकारांनी, त्या ग्रुपने ॲडजस्टमेंटच करायची. कधीच त्यांना असं समोरून असं मिळालेलं नाही आहे भरलेलं ताट, कधीच नाही. त्याच्यासाठी मारामारीच करा, त्या मानासाठी, त्याच्या सन्मानासाठी.
पण आज कुठे ना कुठेतरी सोशल मीडियाचं जे बदलतं रूप आहे, म्हणजे जसं आता तुमची जे काही तुमच्या बरोबर घडलं, तुम्ही सोशल मीडिया थ्रू आज लोकांपर्यंत पोहोचलेला आहेत. कितपत त्याचा परिणाम होतोय, कितपत त्याचा फायदा होतोय तुम्हाला, म्हणजे या प्रकरणाचाच नाही म्हणत आहे, पण इन जनरल सुद्धा स्वतःला प्रमोट करण्यासाठी मी म्हणेन. खूप जास्त तेव्हा असं नव्हतं ना, काही वर्षाआधी आपलं सोशल मीडिया नव्हतं, त्यामुळे पोचायला वेळ लागत होता किंवा त्याच्या चित्रपटांद्वारे आपण पोचत होतो किंवा चित्रपटात जी लावण्यवती नाचते किंवा जी आर्टिस्ट परफॉर्म करते तिला लोक ओळखत होते. पण सोशल मीडिया खरंच या बाबतीत काही गोष्टींमध्ये त्याला मानलंच पाहिजे सोशल मीडियाला, की मी सोशल मीडियामुळेच लोकांपर्यंत पोचले. माझे व्हिडिओज टाकले मी, आणि त्या गोष्टीला डावलून नाही चालणार. म्हणजे जशा वाईट गोष्टी आपण म्हणतो ना सोशल मीडिया, की यार नाही असं की हे सोशल मीडियामुळे होते, हे ह्याच्यामुळे होते, पण त्याच्यासोबत चांगल्या गोष्टी पण होतात ना. तुम्ही व्हायरल होता, तुम्ही लोकांपर्यंत पोचता. आज माझा व्हिडिओ घराघरात पोचलाय. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात माझा हा व्हिडिओ आहे. म्हणजे चांगली गोष्ट पण आहे ना, की मला जे म्हणायचं ते एकाच वेळी तो व्हिडिओ मी अपलोड केला आणि तो सगळ्यांपर्यंत पोचला, ते सोशल मीडियामुळे ना. ही चांगली गोष्ट पण आहे, सगळ्याच वाईट गोष्टी नाही आहेत. ते आपण कसं घ्यायचं ते आपल्यावर आहे. खरी गोष्ट आहे. ताई, आता इतकी वर्ष तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये आहात, अजूनही गोष्टींना सामोरं तुम्हाला जावं लागतंय, पण याआधी म्हणजे हे सगळं प्रकार होण्याच्या आधी असा कुठला क्षण होता की त्यावेळेस असं वाटलं, असा कुठला क्षण घडला का की असं वाटलं की नाही आता इथे थांबावं, किंवा पुन्हा मागे वळून पाहायचं नाही, आपल्याला काहीतरी वेगळा आपण मार्ग निवडावा करिअर वाईज, असे काही प्रसंग आलेले का? लावणीमध्ये नाही आला, पण मी लावणीत परत मी स्टेजवर कशी आली ते मी सांगेन. आणि त्या क्षणाला ना मला खरोखर वाटलेलं की नको यार, हे असं असतं. मी ना 15-16 वर्षांची असेल मला वाटतं, त्यावेळेस मी फिल्म्समध्ये ट्राय करत होती. स्ट्रगल माझं चाललेलं. माझ्या आईची खूप इच्छा होती की तू फिल्म्स कराव्या म्हणून असं. आणि मी लहान असताना ॲज अ चाइल्ड आर्टिस्ट मी काम केलेलं आहे. खलनायिका चित्रपटात केलेलं आहे. कानून जो सुषमा शिरोमणींचा होता, कानून, अजय देवगण आणि उर्मिला मातोंडकर यांच्या चित्रपटात मी काम केलेलं आहे. सो तो एक बॅकअप होता. आणि सुषमाताई म्हणालेला की मी तुला लॉन्च करणार म्हणून. थोडीशी मोठी हो, तेव्हा मी मला वाटतं 9-10 वर्षांची असेल. त्या म्हणाला थोडीशी मोठी हो, मग मी तुला लॉन्च करेन. सो आईच्या डोक्यात तेच होतं. मग ते करण्यासाठी सगळं, मग ते फोटो स्टुडिओमध्ये जाऊन ते जयेश सेट करून मी माझा पोर्टफोलिओ शूट करून घेतला. मी किशोर नमित कपूर यांच्याकडे ॲक्टिंगचा कोर्स केला. आणि मग नंतर ना प्रॉपर माझं स्ट्रगलिंग सुरू झालं. त्या दरम्यान आलेला माझा अनुभव आहे की एका ऑफिसमध्ये मला बोलावलं. मोठे डायरेक्टर आहेत ते हिंदीचे, मी नाव नाही घेणार. सगळं झालं, मी सिलेक्ट झाले. माझं काय म्हणतात ते फोटोशूट झालं आणि चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार तेव्हा मला एक दिवस नाही, 4-5 दिवस आधी मला स्टिचिंगचं मेजरमेंटसाठी मला बोलावलं. आणि मी लहान असल्यामुळे माझी ताई यायची सोबत. सो मला हे काही बोलता यायचं नाही, तर मग ताई बोलायची सगळ्या प्रोड्युसर डिरेक्टरसोबत. तर त्यांनी मला ना बाहेर बसवलं, म्हटलं दीदी के साथ कुछ बात करनी. आणि हिंदी चित्रपट होता प्रॉपर, तो आला, चांगला हिट झाला. आणि त्यांनी ताईला सांगितलं की ऐसा है तो देखो आप बात करके कॉम्प्रोमाइज़ करना पडेगा प्रोड्युसर के साथ. ताई म्हणाली नाही, बिलकुल भी नाही. ज्या फॅमिलीतून आम्ही आलो आहे किंवा आमच्याकडे हे नाही, म्हणजे नाहीच. मी क्लिअर कट तुम्हाला नाही सांगते, हे असं करून तिला चित्रपट नाही द्यायचा आम्हाला. आणि तुला खोटं वाटेल, मला ही गोष्ट काय हे माहीत नव्हतं तेव्हा. अच्छा. मी ताईला विचारलं काय झालं, ताई म्हणाली काय नाही, घरी चल. आणि जाऊन तिने आईला सांगितलं. काही दिवसानंतर किंवा मला वाटतं काही पिरियड नंतर मला ते नाही झालं शूटिंग. मी डोक्यातून काढून टाकलं की हां ठीक आहे, नाही झालं, मी माझी दुसरी कामं करते, मी क्लासला जाते वगैरे. आणि नंतर ना मला ही गोष्ट कळली की ह्याचा अर्थ हा असतो कॉम्प्रोमाइज, म्हणजे हे असं असतं. तेव्हा मी आईला म्हटलं अगं आई, हे असं करावं लागतं. आई बोली सोड ना, जाऊ दे ना, आपण नाही विचार करायचा. म्हटलं नको आई, नको, मला नाही करायचं पिक्चर. म्हणजे त्यावेळेस ना मग झप करून म्हणतात ना, ते उतरून जातं डोक्यातून, तसं झालं. मी त्याच्यानंतर स्ट्रगल नाही केलं. म्हणजे मला ना ह्याची खूप खंत वाटते की माझ्या आईने त्या पोर्टफोलिओसाठी आणि त्या क्लाससाठी स्वतःचं मंगळसूत्र गहाण ठेवलेलं आणि सगळं तिने ते त्यासाठी केलेलं. आणि मला तेव्हा, म्हणजे एवढी लहान असताना मला तेव्हा वाटलं की यार हे म्हणजे खूप वाईट केलं आहे मी आणि मला नाही करायचं आहे. आणि मी तेव्हा स्ट्रगल बंद केलं, टोटली बंद केलं. बरोबर. आणि मी परत स्टेजकडे वळले. मी तेव्हा शो चालू होते, पण मग मी फुल फ्लेजमध्ये परत सुरू केली. तेव्हा स्टेजने मला सावरलं. तर ती एक गोष्ट माझ्या आयुष्यातली की तेव्हा म्हटलं नाही यार, हे नको करूया आपण. खरं.
पण म्हणतात ना की रंगभूमीने मला परत सावरलं की नाही, यू हॅव टू, मला करायचं आहे. आणि मग मी आणि रंगभूमी अशी छान नाही ग, मस्त आहे, जेव्हाच्या तेव्हा तुम्हाला त्याचं छान रिस्पॉन्स मिळतो. नाही आवडलं तर नाही म्हणून सांगतात लोक, नाही आवडलं, आवडलं तर डोक्यावर धरतात. ती रंगभूमी तिकडच्या तिकडे तू परफॉर्मन्स दिलास ना मनापासून, तुला तिकडच्या तिकडे ती तुला हे करणार, त्याचं फळ देते. आणि जर का तू मन लावून नाही केलं किंवा जस्ट हां ठीक आहे ना पैसा येतो म्हणून करतं, नाही, ती फळणारच नाही तुला. अशी रंगभूमी आहे. खरी गोष्ट. त्यामुळे मग आत्ता तर नाहीच, मी स्टेज सोडून नाहीच जाऊ शकत, शक्यच नाही. पुढे मी तुला तेच विचारणार होती की लावणी नाही तर दुसरं काय, पण मला असं वाटतं त्याचं उत्तर सुद्धा ताईंनी आत्ताच काहीच नाही. मी आत्ता तुला सांगते ना की आत्ता 25 वर्षानंतर मला कळलं की माझा जन्म फक्त लावणीसाठी झालाय. हे मला कळायला 25 वर्ष लागली की मी आत्ता नाही जगू शकत ग लावणीशिवाय. म्हणजे आत्ताच लोक रिसेंट सांगेन की कुठेही गेलो ना आम्ही बाहेर शॉपिंगला वगैरे, तरी साड्या बघितल्या ना की नेसण्यासाठी नाही बघत, ही स्टेजला कशी वाटेल हे येतं पहिलं, ही स्टेजवर हा रंग कसा वाटेल, हा ही चांगली वाटेल, एवढं ते रक्तात भिनलं आता. त्यामुळे मी नाही विचारच नाही करू शकत लावणी व्यतिरिक्त दुसरा कोणताच. खरंय खरंय ताई. आणि आता अशा अनेक म्हणजे नवोदित मी म्हणेन की नृत्यांगना असतील की ज्यांना या क्षेत्रामध्ये यायचंय, पण अगेन समाजाचे जी माइंडसेट आहे किंवा जे काही आता चाललंय, जो मान पान या सगळ्याच गोष्टी एकंदरीतच, यामुळे कुठे ना कुठेतरी त्या बिचकतायत किंवा करू की नको. त्या सगळ्यांना जर आपल्या अगदी लोकमत सखीचं हे व्यासपीठ आहे, सगळ्या अनेक सखी तुला पाहताय, काय तू देशील संदेश? काही नाही, मी त्यांना हेच सांगेन की बिनधास्त या लावणीमध्ये, मी आहे ना सांभाळायला. नाही नाही, अगदी या, मी तर सांगेन. पण येण्याआधी ना प्रॉपर अभ्यास करा. अभ्यास इन द सेन्स, ज्या मोठ्या मोठ्या लावण्यवती आहेत त्यांना बघा, त्यांचे व्हिडिओज बघा. आता त्या परफॉर्मन्स नाही देत आहेत लाईव्ह, तर त्यांचे व्हिडिओज बघा, आहेत की आपल्याकडे. बरोबर. एवढ्या ऑथेंटिक लावणी डान्सर्स आहेत, त्यांचे वर्कशॉप जॉईन करा. माझ्याकडे नसेल यायची इच्छा, नका येऊ, पण बऱ्याच आहेत लावण्यवती ज्या वर्कशॉप घेतात, त्यांच्याकडे जा, बघा, त्या गोष्टीचा अभ्यास करा. आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये पण लावणीचे क्लास हे चालतात ना, लेक्चर्स आहेत, त्याच्यावर प्रॉपर आपल्याला अभ्यास मिळतो, ते जॉईन करा. तुम्ही हा विचार नका करू की जाऊ की नको, किंवा ह्याच्यावर आता हे सगळं असं चाललंय, मी ताई ॲज अ करिअर कसं निवडू. मी सांगते निवडा. कारण हे पुढे तुम्ही केलंच नाही किंवा निवडलंच नाही तर ते पुढे चालणार कसं? खरंय. आज माझ्यानंतर कोण आहे लावण्यवती, हा प्रश्न येतो ना. बरोबर आहे की आकांक्षा कदम नंतर आता लावण्यवती कोण? बऱ्याच लावण्यवती अशा आहेत की अरे यार हम लोग इतना पतले हो की आपण चालत नाही होत ताई समोर. हे खूप होतं आमच्या लावणी कार्यक्रमात की हिला का बोलावतात, अजून हिला का बोलावतात, काय माहिती. मे बी माझं काम आहे तसं, किंवा मी जपते ती लावणी. बघणारे बरोबर बघतात ग, ज्यांना जे बघायचंय ते तेच बघायला येतात. खरंय. तर मला असं म्हणायचं आहे मुलींना की एकलव्य बना, बरंच बघा, बरंच लावण्या बघा, त्याच्यावर अभ्यास करा, त्याचा बेस सोडू नका आणि कीप प्रॅक्टिसिंग. प्रॅक्टिस कायम चालू ठेवा. आपल्याला चांगले वाईट अनुभव येत राहतात ग, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आपल्या कामावर फोकस करायचं. तुम्ही द्याल ना, मी काय म्हणते की द्या, पण एवढं देऊ नका की समोरच्या ऑडियन्सला डायजेस्ट नाही होणार. सगळ्या गोष्टींचा समतोल राखणं हे पण आपल्या हातात आहे ना. बरोबर. आपण काय देतो हे आपण विचार केला पाहिजे. सो करिअर निवडायचं आहे, बिनधास्तपणे निवडा, आम्ही आहोत की मागे. खरंय खरंय. आणि ताई, आज मागे वळून पाहताना कोणती खंत वाटतेय का? कारण जसं बऱ्याच संघर्षांना तुम्हाला सामोरं जावं लागलं, काही खंत आहे? खंत मला 2 आहेत. पहिली की आज मी ज्या लेवलवर आहे किंवा आज जे स्टेटस मला मिळालेलं आहे, जो मान मिळतोय, ते पाहायला आई पप्पा नाही आहेत. तेव्हा होते जेव्हा मी सुरू केलेलं आणि जेव्हा माझे चाललेले कार्यक्रम. पण ते आकांक्षा कदम फक्त आकांक्षा कदम होती. आज जे आकांक्षा कदम झाली आहे ते पाहायला आई पप्पा हवे होते. दुसरी खंत ही वाटते मनापासून की मी ना तेव्हा जन्माला हवे होते ग, जेव्हा या लावण्यवती होत्या ना, विठाबाई म्हण किंवा लीलाताई म्हण, ह्यांच्यासोबत परफॉर्म करायचं, ती मोठी खंत आहे, खूप मोठी खंत आहे. कारण त्या शाळा होत्या ग सगळ्याजणी, जे त्यांच्याकडे जेव्हा बघते ना मी, असं वाटतं यार मी तेव्हा पाहिजे होते खरंच. म्हणजे ते बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यांची लावणी करायची पद्धत, म्हणजे प्रत्येक लावणी आर्टिस्टचा, किंवा इवन जयश्रीबाईंची पण वेगळी स्टाईल होती लावणी करायची, लीलाबाईंची वेगळी होती.
सो मी तेव्हा आले असते ना जन्माला तर ते खूप मस्त झालं असतं. मला खरंच वाटतं, मला असं कोणी विचारलं तर मी सांगेन की मला परत त्या काळात जन्मायचं. येस येस, ह्या ज्या मोठ्या लावण्यवती होत्या त्यांच्यासोबतचा स्टेज शेअर करायचा जो अनुभव होता ना तो राहून गेला माझा. त्याची खंत आहे मला. खरंय. आणि अगदी आता आपण उत्तरार्धात येतोय, पण लावणी हे तुझं प्रोफेशन आहे, याच लावणीला आता पुढे नेण्यासाठी किंवा भविष्यात असं काही आकांक्षा कदम यांचे प्लॅन आहेत का, की आपण लावणीसाठी काहीतरी अजून वेगळं करू शकतो, की लावणी अगदी सर्वतूर त्याची ख्याती पसरेल? खूप खूप काही प्लॅन्स आहेत. काही आहेत ते मी असे पोटलीमध्ये ठेवलेले आहेत, ते लवकरच कळतील तुम्हाला. पण एक आहे की लावणीची ऑथेंटिक लावणीची अकॅडमी मी नक्कीच सुरू करणार, कारण मला लावण्यवती तयार करायच्या आहेत. आणि मी म्हटलं ना, जसं मी देणं लागते तर मी असंच हा विषय नाही सोडणार. मी लावणीला असंच नाही सोडणार की कोणीतरी येतं आणि काहीतरी करून जाते. नाही, माझा काहीतरी त्याच्यात वाटा आहे आणि मी ते करणार. अकॅडमी ह्यासाठी सुरू करणार की मी आताही सुरू करू शकते, बट मी तेवढा वेळ नाही देऊ शकत. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण एखादा क्लास किंवा एखादी अकॅडमी सुरू करतो तर मी तिकडे थांबणं आवश्यक आहे. मी माझ्या असिस्टंटच्या जीवावर नाही टाकू शकत माझी अकॅडमी, कारण लोक माझ्याकडे शिकायला येणार ना, तर मी तिकडे पाहिजे. तर मी ज्या वेळेस मला असं वाटणार की फुल टाईम आता मी अकॅडमीला देऊ शकते तेव्हा मी माझी, पण हे नक्की की मी माझी अकॅडमी सुरू करणार. आणि मी माझे लावणीचे कार्यक्रम, मी ॲज अ प्रोड्युसर येणार या क्षेत्रात आणि मी चांगलीच लावणी घेऊन येणार आणि मी ती लोकांपर्यंत पोहोचवणार. जे आत्ता माझा स्ट्रगल खऱ्या अर्थाने सुरू होतोय असं मी सांगेन. खरंय खरंय ताई, म्हणजे अगदी ज्या प्रकारे तुझा डान्स आहे किंवा जे नृत्य तू सादर करते तितकं अगदी निर्मळ आणि छान अशाच गप्पा मला असं वाटतं आपल्या झाल्या. आणि खऱ्या अर्थानं ज्या काही तुझी जी खंत आहे किंवा ज्या काही सध्या व्यवस्थेमधल्या पण अशा काही गोष्टी आहेत की जेणेकरून आपली संस्कृती जपताना कुठे ना कुठेतरी आज आपल्याला स्ट्रगल करावं लागतोय, आपल्याला त्याच्यासाठी लढावं लागतंय आणि काही अंशी हे खरं दुर्दैव आहे. पण मला असं वाटतं या सगळ्या आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून आणि तुझे जे विचार आहेत ते अगदी घराघरामध्ये पोहोचल्यानंतर आपल्या घराघरातल्या लावण्यवती किंवा कुठल्याही स्त्रियांना किंवा कोणालाही एक लावणीकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा बदलेल मला असं वाटतं ताई. थँक्यू. आणि आपली ही संस्कृती आणि ही आपणच जपली पाहिजे. आणि तू तर ती जपतेच आहे आणि मला असं वाटतं माझ्या सगळ्या प्रेक्षकांनी सुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे. बाकी आपण आकांक्षा ताई बरोबर गप्पाच मारल्या असं मी म्हणेन, कारण खूप मैत्रिणीसारखं आम्ही बोलत होतो आणि बऱ्याच गोष्टी खूप काय म्हणतो ना मनाला उभारी देणाऱ्या आणि इन्स्पिरेशनल होत्या. कुठल्याही क्षेत्रात जरी तुम्ही असाल तरी ती कन्सिस्टन्सी आणि आपल्या प्रोफेशन प्रती असणारं प्रेम मला असं वाटतं आपल्याला कुठच्या कुठे नेऊन आपल्या कामावर प्रेम करा कायम, ते तुम्हाला भरभरूनच देणार. खरंय खरंय खरंय. तर तुम्हाला सुद्धा हा एपिसोड कसा वाटला, या गप्पा कशा वाटल्या आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तुमचे प्रश्न असतील नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा, आम्ही त्याची उत्तरं तुम्हाला देऊ. आणि लोकमत सखीवरती असंच प्रेम करत राहा. फॉलो सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.